तर मोठेगावकरची मोडस ऑपरेंडी कशी होती, कसा आखला गेला हा कट पाहूया. पेपरफुटीसाठी मोठेगावकरकडूनच सुनियोजित कटाची आखणी करण्यात आली. क्लासमध्ये काम करणाऱ्या कुलकर्णीला मोठेगावकरनेच एनटीए पॅनलवर पाठवलं. तर मनीषा मांढरेचीही मोठेगावकरकडूनच पॅनलवर वर्णी लावण्यात आली. कुलकर्णीचा केमिस्ट्रीचा, मांढरे बायोलॉजीचा पेपर फोडून मोठेगावकरला पोहोचवणार अशी सोय करण्यात आली. वर्षानुवर्ष अध्यापन करणाऱ्या कुलकर्णी मांढरेंनी प्रश्न पाठ केले. तर एनटीएसाठी प्रश्नपत्रिका तयार करतानाच प्रश्न पाठ केल्याचं उघड झालं. पाठ केलेले प्रश्न हाताने लिहून मोठेगावकरला पाठवले. मोठेगावकरने सर्व प्रश्न मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात सेव्ह केले. पैशांच्या बदल्यात फोडलेल्या पेपरची विक्री केली. 3 मे रोजी परीक्षा झाल्यावर पीडीएफ डिलीट करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सीबीआयने मग मोठेगावकरचा मोबाईल डेटा जो आहे तो रिकव्हर केला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी उघडल्या.